हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये. तर मंडळी, आज आपण वाळवणाचा असा एक प्रकार बघणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ह्याला पाण्याचं प्रमाण बघायचं नाही आहे ना, आपल्याला ह्याला शिजवत बसायचं टेन्शन घ्यायचं आहे आणि एकदम झटपट असं बिना टेन्शनचं आपण हे वाळवण बनवणार आहे. तर याला म्हणतात साबुदाणा आणि बटाट्याची कुरकुरे. यामध्ये फक्त आपण बटाटा आणि साबुदाणे वापरलेले आहेत आणि मस्त असे हे कुरकुरीत एकदम छान टेस्टी कुरकुरे बनवलेले आहेत. तर याला बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही ना, आपल्याला त्याचं खूप पाणी कमी झालं, पाणी जास्त झालं याचं प्रमाणही बघावं लागत नाही ना, शिजवायचंही टेन्शन राहत नाही. वर्षभर टिकणारे हे बटाट्याचे कुरकुरे आपण एकदम झटपट बनवू शकतो आहे आणि एकदम कुरकुरीत लागतात आणि टेस्ट तर एवढी छान आहे ना. आपण यामध्ये काहीच वापरलेलं नाही आहे, या पिठामध्ये फक्त आपण मीठ वापरले आणि मस्त असे आपले हे कुरकुरे बनवलेले आहेत. वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो आहे आणि अर्धा किलोमध्ये डबा भरून आपले हे कुरकुरे बनतात सुद्धा. त्यामुळे ही रेसिपी एकदम झटपट बनणारी आहे आणि बिना टेन्शनचे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, म्हणजे अशा छान छान घरगुती पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. तर मंडळी, हे कुरकुरे आपण बनवण्यासाठी कमीत कमी वेळ आपल्याला लागलेला आहे. फक्त आपल्याला साबुदाणे रात्री झोपताना भिजत घालून ठेवायचे आहेत, म्हणजे ते छान असे सकाळपर्यंत फुलतात आणि त्यानंतर आपण मस्त असं त्याला बारीक करून छान असं पेस्ट बनवून घ्यायची. तर त्यासाठी बघू शकतो आपण, मी इथं हे साबुदाणे घेतलेत. तर हे 1.5 वाटी साबुदाणे म्हणजे अर्धा किलो प्रमाण आहे त्याचं वजनी प्रमाण. आता आपण एक मोठंसं पातेलं घेतलं आहे, म्हणजे काय होईल, थोडेसे साबुदाणे फुलतात, त्यामुळे थोडंसं साबुदाण्यांपेक्षा दुप्पट मोठं आपण याला पातेलं घ्यायचं आहे आणि यामध्ये 2 वेळा पाणी घालून चांगलं धुवून घेतलं. त्याच्यावरचं जो पांढरं शुभ्र पाणी निघतं ते काढून टाकलं आणि नंतर मग आपण याला 1-2 तांबे पाणी घालून भिजत घातलेलं आहे थोडा वेळ आणि त्यानंतर आपण याला हे करून ठेवायचं, झाकून रात्रभर ठेवून द्यायचं आहे. आता बघा, पाणी साबुदाणे भिजतील एवढं आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि वरून झाकण ठेवून आपण याला आता रात्रभर असंच ठेवून द्यायचे, म्हणजे सकाळपर्यंत छान असे ते फुलतील. 4 मोठे बटाटे घेतलेले आहेत, ते कुकरमध्ये शिजायला ठेवलेत आणि सकाळी हे साबुदाणे बघू शकताय चांगले भिजलेले आहेत, एकदम नरम झालेले आहेत. अशा प्रकारचेच आपल्याला त्या साबुदाणे हवे आहेत. बटाटेसुद्धा आपण चांगले 3-4 शिट्ट्या मारून घ्यायचं, म्हणजे एकदम छान शिजले पाहिजेत आतमध्येपर्यंत. बटाट्याच्या आता साली काढून घेऊया आपण आणि हे बटाटे आपण याच्यामध्ये भांड्यामध्ये कुस्करून घेणार आहे, म्हणजे काय होईल, आपल्याला मिक्सरवर चांगलं वाटता येईल म्हणून आपण हे कुस्करून घ्यायचं किंवा किसून घेतले तरीसुद्धा चालतील. तर अशा प्रकारे बघा, मी कुस्करून घेतलेले आहेत बटाटे आणि आपलं जे साबुदाणे होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचे आणि थोडे असे कुस्करून घ्यायचे, म्हणजे मिक्सरवर पटकन ते बारीक होतील. आता बघा, मी बटाटा पूर्ण कुस्करून घेतला आहे, त्यानंतर यामध्ये साबुदाणेसुद्धा घातलेत आणि ते सुद्धा या बटाट्यासोबत थोडे कुस्करून घेते, म्हणजे मिक्सरवर आपल्याला छान असं त्याची पेस्ट बनवता येईल. आता 2 मिनटं बघा फक्त हे मॅश करून घेतलं आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि नंतर मग त्याला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. इथं बघा, आपल्याला नाही प्रमाण बघायची गरज आहे ना, शिजले की नाही याचं टेन्शन राहणार आहे. एकदम झटपट आणि बिना टेन्शनचं आपलं हे वाळवण बनवून तयार होणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हे मिश्रण घेतलं आहे आणि यामध्ये एकदम गरम केलेलं पाणी आहे ना, ते यामध्ये घालून घेतलं आहे. गरम गरम पाण्यामध्येच ही पेस्ट करून घ्यायची आपल्याला. अगदी थोडं, म्हणजे अर्धी वाटी पाणी घातले आणि पेस्ट करून आपण मिक्सरवर घ्यायची. पण ही पेस्ट करताना खूप पातळ करायची नाही आहे. अशा प्रकारे बघा, ती एकदम जाडसर आपली पेस्ट आपल्याला हवी आहे आणि पूर्ण आपली पेस्ट सगळी करून झाली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातले. मीठ थोडंसं चढतंच घालायचं जास्तीचं, म्हणजे काय होईल, आता हे आपण वाळवणार, त्याच्यानंतर तळल्यानंतर मीठ थोडंसं कमी होतं म्हणून आपण थोडंसं जास्तीचंच घातलं आहे मीठ यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि अशा प्रकारचं बघा हे आपलं बॅटर तयार झाले. आता हे आपण काय करायचं, एका पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण खालून त्याला कैचीने कट करून होल पाडून घ्यायचं आहे आणि मग आपण याचे मस्त असे कुरकुरे बनवायचे. एकदम झटपट साधी सोपी रेसिपी आहे आणि ह्या रेसिपीमध्ये ना तुम्हाला टेन्शन काहीच राहणार नाही आहे. मस्त पटापट तुम्ही कुरकुरे बनवू शकताय. आणि इथं बघू शकताय, ह्या
पिशवीमुळे आपण मस्त असे कुरकुरे बनवून घेतले. अगदी काही मिनटामध्ये आपले हे बनवूनसुद्धा तयार होणार आहेत. त्यामुळे झटपट ही अशी रेसिपी बनणारी आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा आणि अशा प्रकारे साबुदाणे बटाट्याचे मस्त कुरकुरे बनवून घ्या. वर्षभर टिकतील आणि अजिबात टेन्शन नाही आहे खराब होण्याचं. एकदम छान 2-3 दिवस आपण याला चांगलं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण याला तळून घेऊया. आणि बघू शकता इथं तेल घातले आणि तेलामध्ये मस्त असे आपले कुरकुरे तळून घ्यायचे आहेत. एकदम छान फुलतातसुद्धा आणि टेस्ट तर एवढी छान लागते ना की तुम्ही हे म्हणाल की हे एवढेच करण्यापेक्षा अजून जास्त आपल्याला बनवायला पाहिजे होते, कारण एवढे टेस्टी लागतात. मुलांच्या तर सगळ्यांच्या फेवरेट आहेत हे. त्यामुळे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि बिना टेन्शनचं हे कुरकुरे तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून घ्या. मस्त असे तळले जातात सुद्धा आणि एकदम छान फुलतात. याच्यामध्ये जर थोडंसं साबुदाणे जरी मोठे मोठे राहिले तरीसुद्धा काही टेन्शन नाही, ते छान असे तळताना फुलले जातात. त्यामुळे जरा पेस्ट बनवताना थोडंसं जाडी भरडी पेस्ट राहिली ना तरीसुद्धा चालेल. एकदम पातळ पेस्ट नाही झाली ना तरीसुद्धा आपले हे छान फुलतात कुरकुरे. त्यामुळे थोडीशी जाडी भरडी पेस्ट तुम्ही जरी नुसती ठेवलीत ना तरीसुद्धा छान असे फुलणार आहेत आपले कुरकुरे. त्यामुळे काहीही टेन्शन घ्यायचं नाही. हे कुरकुरे बनवताना एकदम मस्त निवांतपणे हे कुरकुरे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बघू शकताय मस्त असे फुललेसुद्धा आणि एकदम छान कुरकुरीत आवाजसुद्धा येतो आहे. पण इथं मी आवाज म्यूट केला आहे कारण बाहेरचा खूप आवाज येत होता, त्यामुळे मी म्यूट केला. पण एकदम छान झालेले आहेत, टेस्टी झालेले आहेत. आणि यामध्ये जर तुम्हाला मिरची ठेचून टाकायची असेल तर टाकू शकताय, थोडं जिरे टाकू शकताय. पण हे मी फक्त उपवासासाठी बनवलेले असल्यामुळे मी फक्त मीठ टाकून बनवलेत. तुम्हाला याच्यामध्ये आणखीन गोष्टी ॲड करायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही इथं करू शकताय. आणि मस्त असे आपल्या हातचे कुरकुरे बनवून तयार झालेत. मंडळी, रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.